स्पाइस ऑफ महाराष्ट्रामध्ये आज बनवूया व्हेज मोमोज। अगदी साधी आणि सोपी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। इथे कढईमध्ये तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झालं की हिरवी मिरची कट करून घातलेली आहे। त्यासोबत लसूण आणि आलं देखील बारीक कट करून घातलेलं आहे। हे छान परतवल्यानंतर यामध्ये बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे। कांदा देखील छान परतवून घ्यायचा आहे तेलावरती। गॅसची फ्लेम ही हायच ठेवायची आहे। पूर्ण भाज्या परतवत असताना अजिबात गॅस बारीक करायचा नाही। छान असं परतवून घेतल्यानंतर यामध्ये चिरून घेतलेली बारीक शिमला मिरची घातलेली आहे। त्यासोबत एक गाजर असं बारीक छान खिसून घेतलेलं आहे, ते देखील घालायचं आहे। आणि त्यासोबत कोबी पण बारीक चिरून घेतलेला आहे। तुम्ही इथे खिसून देखील घेऊ शकता कोबी। मी बारीकसर असा चिरून घेतलेला आहे। हे तिन्ही देखील असं छान परतवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे। आपल्याला 60 ते 70% भाजी शिजवून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम हाय ठेवायची। क्रंची झाल्या पाहिजे सर्व भाज्या। इथे आता काळी मिरी पूड घातलेली आहे। त्यासोबत चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे सर्व छान परतवल्यानंतर यामध्ये 1 चमचा एवढं सोया सॉस घालायचं आहे। हे छान घातल्यानंतर परतवून गॅसची फ्लेम ऑफ करायची आहे। आपलं स्टफिंग तयार झालं आहे। आता वरचं कवर बनवण्यासाठी इथे मैदा घेतला, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि पाणी टाकून छान मऊसर असा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता याला तेल लावून झाकून ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर मोमोजसाठी लागणारी चटणी बनवणार आहोत। उकडलेले टोमॅटो सोबतच 4 ते 5 तास भिजवलेल्या लाल मिरची, कोथिंबीरची मागची देठ, त्यासोबत कोबी आणि लसूण देखील घातला आहे। आता पॅनमध्ये तेल तापलं आहे, त्यात थोडीशी अद्रक आणि लसूण घालायचं आहे। हे छान परतवून घ्यायचं। चवीनुसार मीठ घातलं आहे। त्यासोबत टोमॅटो सॉस आणि रेड चिली सॉस देखील घातला आहे। हे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी काहीच हरकत नाही। हे छान परतवल्यानंतर तयार झाली आपली चटणी। आता इथं आपण मोमोज बनवायला सुरुवात केली आहे। छोटासा पिठाचा गोळा घेऊन छान एकसारखा पातळ लाटून घेतलेला आहे। आता याला सर्व बाजूने पाणी लावायचं आहे, म्हणजे छान एकसारखा चिटकला जाईल, कुठेही फुटणार नाही यासाठी। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पातळ लाटल्यानंतर याला पाणी लावायचं आहे। त्यानंतर स्टफिंग भरलेली आहे यामध्ये, आणि तुम्ही बघू शकताय ज्याप्रमाणे आपण मोदक बनवतो त्यासारखे इथे अशा चुन्या पाडून घेतलेल्या आहेत आणि ते एकमेकांना प्रेस करत दाबत पूर्णपणे थोडंसं वरचं राहिलेलं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे। हे बघा, ही झाली एक पद्धत। त्याचसोबत दुसरी पद्धत देखील शेअर केलेली आहे। मी इथे वेगवेगळ्या आकाराचे बनवलेले आहेत। व्हिडिओ जास्त मोठा झाला असता त्यासाठी तुमच्यासोबत हे दोनच पद्धत शेअर केलेली आहे। आता इथे इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे, त्यावरती हे बनवलेले मोमोज ठेवलेले आहेत। याच पद्धतीने हे बघा दुसऱ्या देखील पद्धतीचे इथे बनवलेले आहेत। आता हे छान 15 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। तयार झालेली आहे आपले व्हेज मोमोज। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन देखील क्लिक करा, यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत।